ठाकरेंची शिवसेना पुन्हा फोडत शिंदे गटाने 6 खासदार आपल्या तंबूत आणले. पण हा खेळ फक्त खासदारांची संख्या वाढवण्यासाठी नव्हता, तर दिल्लीतल्या सत्तेच्या समीकरणांशी जोडला होता. कारण ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर शिंदे गटाची लोकसभेतील ताकद वाढली. त्यामुळे आता केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाचा वाटा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. एवढंच नाही तर शिंदे गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात आणखी 1-2 महत्त्वाची खाती मिळू शकतात. महाराष्ट्रातील शिंदे गटाच्या खासदारांपैकी 2 खासदारांना लवकरच केंद्रीय मंत्रिपदाची संधी मिळू शकते असं म्हणलं जाते. मग शिंदे गटातील ते 2 खासदार कोण आहेत, ज्यांना मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं? भाजपकडून कोणत्या विद्यमान मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे आणि या संभाव्य फेरबदलामागचं राजकारण काय? चला पुढच्या काही मिनिटात समजून घेऊयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 400 पारची घोषणा करणाऱ्या एनडीएला 300च्या आसपास समाधान मानावं लागलं. त्यामुळे आता येणाऱ्या 2029च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपली संख्या वाढवण्यासाठी सध्या अनेक पक्ष फोडायचे आणि त्यांना आपल्याकडे खेचण्याची खेळी सुद्धा सुरू आहे. अशात तृणमूल काँग्रेसचे 20 आणि शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फोडल्यामुळे एनडीएच्या खासदारांची संख्या 319 पर्यंत गेली. राज्यसभेत आपले आपचे 7 खासदार फोडल्यामुळे तिथली संख्या 153 जागांपर्यंत पोहोचली. पण अजूनही लोकसभेत जास्तीत जास्त आकडा मिळवण्यासाठी 40 ते 45 आणि राज्यसभेत 10 खासदारांचा आकडा कमी पडतोय आणि त्याहीसाठी एनडीएचे प्रयत्न सुरू आहेत. पण आलेल्या या खासदारांना टिकवून ठेवण्यासाठी त्यांना काहीतरी बक्षीस देणं, नवीन जबाबदारी देणं महत्त्वाचं असल्यानं केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात विस्ताराच्या हालचालींना वेग आलाय. अजून अधिकृत घोषणा झालेली नाहीये, पण फेरबदल होऊ शकतात. सगळ्या औपचारिकताही पूर्ण झाल्या असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. जुलैच्या पहिल्या आठवड्यात याची घोषणा होऊ शकते. शिवाय ज्या मंत्र्यांची कामगिरी चांगली नाहीये त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून नव्यांना संधी दिली जाऊ शकते. यात महाराष्ट्रातील 2 मंत्र्यांचा समावेश आहे आणि भाजपच्या मंत्र्यांचा पत्ता कट होऊ शकतो, तर 2 ते 3 मंत्र्यांना नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते. सध्या महाराष्ट्रातील संभाव्य चेहऱ्यांवर आपण चर्चा करूयात आणि मग पुढे वळूयात. महाराष्ट्रात झालेल्या ऑपरेशन टायगरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचं बोललं जातंय. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार असलेल्या श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. ठाकरे गटातील खासदार शिंदे गटात आल्यानंतर दिल्लीतील एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. त्या नेत्यांमधील चर्चेत आलेलं एक नाव म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर. त्यांनाही केंद्रीय मंत्रिपद दिलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे. आणि शिवसेनेकडून आणखी एक नाव सुरू आहे, ते म्हणजे परभणीचे खासदार संजय जाधव यांचाही मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो असं म्हटलं जातंय. तर अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांना दिल्लीच्या राजकारणात आणलं जाऊ शकतं अशी ही चर्चा आहे. ते नुकताच खासदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्या विद्यमान मंत्र्यांचा पत्ता कट होऊ शकतो. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे मुरलीधर मोहोळ. पहिल्यांदाच खासदार म्हणून ते निवडून आल्यानंतर त्यांना नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आता त्यांना मंत्रिमंडळातून वगळलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे. पुढचं नाव आहे रक्षा खडसे यांचं. सलग 3ऱ्यांदा विजय मिळवत त्या पुन्हा खासदार झाल्या आणि त्यानंतर त्यांची केंद्रीय मंत्रिपदी संधी मिळाली, त्यांची वर्णी लागली. मात्र संभाव्य फेरबदलात त्यांचाही मंत्रिपदावरून पत्ता कट होऊ शकतो असं सांगितलं जातंय. आणखी एक चर्चेतील नाव म्हणजे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव. त्यांच्या बाबतीतही मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आता हे जे संभाव्य फेरबदल होणार असल्याची चर्चा आहे ते नेमकी कोणत्या अनुषंगाने आणि कोणत्या मुद्द्यावर होऊ शकतात हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आगामी काळात काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, जसे की उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, कर्नाटक, गोवा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि मणिपूर. या राज्यातील निवडणुका लक्षात घेऊन मंत्रिमंडळाची नव्याने मोर्चे बांधणी केली जाऊ शकते. या राज्यातील राजकीय आणि सामाजिक समीकरणांचा विचार करून फेरबदल होण्याची शक्यता आहे. आगामी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएला मित्रपक्षांची गरज भासणार आहे. त्यामुळे एनडीएतील घटक पक्षांना योग्य प्रतिनिधित्व देणं, त्यांना मंत्रिमंडळात स्थान देणं आणि त्यांचं समाधान करणं हाही या फेरबदलामागचा महत्त्वाचा मुद्दा असू शकतो. गेल्या 2 वर्षातील केंद्रीय मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. प्रत्येक मंत्र्याचं रिपोर्ट कार्ड तयार करण्यात येणार असून त्यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.
ज्या मंत्र्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही किंवा ज्याच्याबाबत वरिष्ठ नेतृत्व समाधान नाही, अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. यासोबत जास्तीत जास्त तरुण चेहऱ्यांना संधी देण्यावरही भर दिला जाऊ शकतो. नव्या पिढीतील नेतृत्वाला पुढे आणण्याच्या दृष्टीने काही नवीन चेहऱ्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. तसेच भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नियुक्तीनंतर पक्ष संघटनेतही बदल सुरू झालेत. त्यामुळे या नव्या नेतृत्वाची कार्यकारिणी, संघटनात्मक समतोल आणि पक्षाच्या आगामी रणनीतीचा विचार करूनही या मंत्रिमंडळ विस्तारात महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. आता जर केंद्रावर किंवा दुसऱ्या राज्यांबद्दल बोलायचं झालं तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि हरदीप सिंग पुरी यांनाही मंत्रिमंडळातून बाहेर काढलं जाऊ शकतं अशी चर्चा सुरू आहे. शिवाय नितीश कुमार एनडीए सोबत केंद्रात आल्यामुळं त्यांनाही केंद्रात अधिक महत्त्व दिलं जाऊ शकतं, प्रतिनिधित्व दिलं जाऊ शकतं. दुसरीकडे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकज चौधरी यांना मंत्रिपदावरून हटवून पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम आदमी पक्षातून भाजपमध्ये आलेले राघव चड्डा आणि अशोक मित्तल यांच्यापैकी एखाद्या नेत्याला मंत्रिमंडळात संधी मिळू शकते असंही सांगितलं जाते. आता चर्चेत आलेल्या या संभाव्य फेरबदलांपैकी खरंच असे निर्णय झाले तर कोणत्या खासदारांना संधी मिळेल, कोणत्या मंत्र्यांचा पत्ता कट होईल, पत्ता कट झालेल्या मंत्र्यांचं मग राजकीय पुनर्वसन कसं केलं जाईल, हा सगळा मुद्दा आता इथे उपस्थित होणार आहे. आणि यावरून महाराष्ट्रातील महायुतीमध्ये पुन्हा मतभेद निर्माण होतील का हे पाहणंही महत्वाचं आहे. या सगळ्या समीकरणांबद्दल, या चर्चांबद्दल तुमचं मत काय, आम्हाला कमेंटमध्ये आवर्जून कळवा.